सांगली दिनांक 10 नागरिकांच्या समस्या सोडवणारे, त्यांच्या विकासाच्या योजना राबवणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। परंतु दुर्दैवाने ईव्हीएम मशीनवर बटन दाबून दिलेलं मत ज्याला दिलंय त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जात आहे। ईव्हीएम मशीन हॅक करून मतदाराच्या मताची चोरी केली जात आहे। स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ईव्हीएम मशीनला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे। सांगली काँग्रेसने आज ईव्हीएम मशीन गो बॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला आणि त्यावेळेस ते बोलत होते। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव मोहिमेअंतर्गत लाखो सह्यांचे निवेदन माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय सरन्यायाधीश आणि माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे। राज्यभरातून 5 लाख सह्यांचं निवेदन देण्यात येणार आहे। त्यासाठी देशभर ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाने सुरू केलेली आहे। आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मित्रमंडळ चौक मेन रोड सांगली येथे ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे। पृथ्वीराज म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठं यश प्राप्त झालं असताना या विधानसभेला कोणतीही लाट नसताना झालेला पराभव हा अनाकलनीय आणि अविश्वसनीय धक्कादायक आहे। लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात? 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर रोजी जाहीर मतांमध्ये 76 लाख मतांची वाढ कशी झाली, असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते, पक्ष आणि सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते असं जगातील आणि देशातील अनेक वैज्ञानिकांचं मत आहे। अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक देशात मतपत्रिकेवरच मतदान घेतलं जातंय। यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत होते, आताही ते शक्य आहे। ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिकेवरच सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत अशी महाविकास आघाडी, काँग्रेस आणि तमाम जनतेची मागणी आहे। सांगलीत आम्ही आज ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आणि सांगलीकरांनी लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचं जोरदार स्वागत केलं आहे। स्वाक्षरीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। सांगली विधानसभा मतदारसंघात व्यापक स्वरूपातही सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन प्रदेश कमिटीकडे तातडीनं सादर करण्यात येईल। यावेळी बिपिन कदम, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, प्राध्यापक ND बिरनाळे, आनंदराव पाटील, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, मंगेश चव्हाण, विजय आवळे, इलाही बारुदवाले, सागर मुळे, शीतल सदलगे, मौला वंटमुरे, श्रीकांत साठे, महावीर पाटील, सनी धोत्रे, दादा शिंदे, शहानवाज फकीर, गौस नदाफ, रमेश पाटील, योगेश राणे, प्रशांत माने, इसाक मुल्ला, रवींद्र वळवडे, अजिज मेस्त्री, तानाजी रुईकर, प्रसाद गवळी, किरण देवकुळे, विनायक साळसकर, याकूब मनेर, राजेंद्र कांबळे, संतोष भोसले, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर नामदेव कस्तुरे, सत्यजित कराडकर महाराज, प्रशांत अहिवळे, जयंत पन्हाळकर, रज्जाक नाईक, मनसूर नाईक, सुनील मोहिते, शबाज नायकवाडी, मनोज पवार, प्रशांत देशमुख, बाबागंडा पाटील, विठ्ठल कोळी, नाना घोरपडे, अभिजित सूर्यवंशी, इरफान केडिया, विलास केराडकर, मनीष साळुंखे, युसुफ जमादार, सहिल पैलवान, दीपक गायकवाड आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकशाहीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।